नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोंबील कांदा बनवणार आहोत. त्यासाठी इथे बोंबील बारीक गॅस करून भाजून घेतलेले आहेत, चांगले खरपूस. आता लगेचच आपण तयारी करूया. 2 मोठे कांदे चिरलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 1 बटाटा घेतलेला आहे. आपल्याला असं मस्त बोंबील बटाटा करायचा आहे. गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, तेल टाकून घेऊया. तेल जरा जास्त टाकायचं आहे. तर लगेचच आपण कढीपत्ता टाकून देऊया. तर लगेचच कांदा टाकून देऊया. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. एकदम बारीक चिरायचा आहे कांदा, लवकर परततो. तर लगेचच आपण टोमॅटो टाकून दिलेले आहेत, ते पण चांगले मस्त परतून घेऊया, जेणेकरून आपला बोंबील बटाटा चांगला लागेल. आता इथं अर्धा चमचा हळद टाकून दिलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा घरचा मसाला आणि थोडासा गरम मसालाही टाकलेला आहे. चांगलं आपल्याला असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. आता बटाटा टाकून देऊया. तो पण चांगला परतून घेऊया. तर आपल्याला 2 वेळा बोंबील धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याला माती चिकटलेली असते, त्याचे छोटे छोटे पर असतात, ते सर्व आपण धुतल्याच्या नंतर निघून जातात ते, म्हणून 2 पाण्याने धुवायचे आहेत. अशा प्रकारे आपण बोंबील स्वच्छ करून घेतलेले आहे 2 पाण्याने धुवून. ते पण चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत 1 मिनिटभर. गॅस बारीकच ठेवायचा आहे. असं झणझणीत आपल्याला बोंबील बटाटा बनवायचा आहे. ते अर्धा चमचा मीठ टाकून देऊया. पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपल्याला हवं तेवढं सुकं किंवा थोडंसं पातळ अशा पद्धतीने आपण पाणी टाकून देणार आहोत. भातावर खाण्यासाठी थोडंसं पातळच बनवणार आहे. तर झाकण ठेवून देऊया. बघूया, वाव, मस्त झालेला आहे आपला बोंबील बटाटा. खूपच मस्त झालेला आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून देऊया. आणि बोंबील बरोबर खाण्यासाठी आपण भाकरी बनवलेली आहे बाजरीची. कशी टम्म फुगली आहे बघा, बाजरीची भाकरी छोटीच केलेली आहे. बोंबील बटाटा आणि बाजरीची भाकरी आणि भात. बोंबील बटाटा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करायला विसरू नका. तुम्हीही बोंबील बटाटा करून खा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.